महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मतदान केलेलं आहे। बीडमध्ये बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये आपल्याला थेट लढत बघायला मिळते। बजरंग सोनावणे यांचा आधी त्यांच्या घरी औक्षण करण्यात आलं कुटुंबियांकडून। कुटुंबियांचा आशीर्वाद घेत शुभेच्छा घेत बजरंग सोनावणे हे मतदानासाठी बाहेर पडले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे आपल्या सोबत आहेत। पप्पा, काय सांगाल? आताच मतदानाचा हक्क तुम्ही बजावलाय, काय आव्हान कराल? मतदान करताना मी ज्यावेळेस मतदानाला गेलो त्यावेळेस माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे आणि मी मतदान करून बाहेर येताना माझ्या लक्षात आलं की मतदान मी ज्या पद्धतीने केलं तिथं जी मला फिलिंग आलं त्याच्यावरून कळलं की मी 4 तारखेला विजयी होणार। बाप्पा, मतदार पत्रिका जी आहे त्यावर तुमचं नाव अंध काय असं तुम्ही म्हणाला? नाही, माझं चिन्ह अंधुक आहे। माझंच नाही, तुम्ही इथं समोर बॅलेट पेपर लावले तिथं बघा कसं चिन्ह दिसतात। एकच चिन्ह असं डार्क दिसतं, बाकी चिन्ह सर्व फेंट आहे। नेमका हा कशाचा प्रकार आहे? हा षडयंत्र सुद्धा असते, पण आता निवडणूक आयोग सुद्धा एकाच बाजूने शासनाच्याच बाजूने झुकून करताय, त्याला काही करू शकत नाहीत। पण 4 तारखेचा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस यांना कळेल की काय झालं। बीडमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याचा प्रकार करतायत, काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचं देखील कानावर आलं। नाही, आता जे विषय आहे ते मतदान केंद्रावर काही ठिकाणी मशीन बंद पडलेले आहेत, असं बऱ्याच ठिकाणी 4 विधानसभा मतदारसंघाची माहिती मला आता आलेली आहे। आणि अनुचित प्रकार म्हणजे आता धर्मापुरी या गावी प्रशासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की त्यांनी धर्मापूरला गेलं पाहिजे आणि धर्मापूरला बघितलं पाहिजे। मी पण जातोय धर्मापूरला, विशेष लगेच शाही लावून बाहेर काढणे, तो मत करा, अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे असं मला कळतंय। की जर थांबवलं नाही तर आम्ही मतदान प्रक्रिया बंद करू। आचारसंहितेचा भंग होतोय काही ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत? नाही तर ते करताच येत ना, तुम्ही सांगताय आचारसंहितेचा भंग होतोय म्हणजे हे केलं जातंय, त्याला तुम्ही सर्वांनी थांबवलं पाहिजे। तुमच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात, तुम्ही सर्वजण जागरूक डोळ्याने बघताय, तुम्ही जनतेला काढून द्या तुमच्या समोर की कसं होतंय। धन्यवाद। विजयाचा कितपत विश्वास आहे बाप्पा? 100% विजयाचा कितपत काय तुम्हालाही कळतंय मी विजय होणार आहे। तुम्ही असं कसं म्हणायचं? काही कारणच नाही, त्यांनाही कळतंय, मला जाऊ दे तुम्हाला जाऊ दे, त्यांना सुद्धा कळतंय समोरच्या उमेदवाराला की आता त्यांचा पराजय झालेला आहे, मी विजय होणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।